नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत संध्याकाळचंच रुटीन शेअर करणार आहे आणि त्यानंतर काल रात्री जेवणामध्ये आम्ही कोणता पदार्थ बनवला हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो सगळ्यांच्या आवडीचा असतो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर संध्याकाळचं माझं रुटीन काही असंच असतं. संध्याकाळी घर वगैरे झाडून घेते, त्यानंतर सगळ्या झाडांना पाणी घालते. आता ऊन जरा जास्त आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ झाडांना पाणी द्यावं लागतं. पावसाळ्यात कसं किंवा हिवाळ्यात सकाळी जरी दिलं किंवा एक दिवस आड जरी दिलं तरी झाडांना दुसऱ्या दिवशी पाणी घालायची गरज पडत नाही. पण उन्हाळ्यामध्ये सगळ्या झाडांना जरा जास्तीचं पाणी लागतं. त्यामुळेच तर उन्हाळ्यातसुद्धा आपल्या घरातली जी झाडं आहेत ते छान अशी हिरवीगार राहतात. त्यामुळे एवढी काळजी तर आपल्याला त्यांची घ्यावीच लागते. त्या सगळ्या झाडांना छान असं पाणी घालून घेतलं आणि हे सकाळ संध्याकाळ मी करते, कारण सगळे झाडं हिरवेगार राहावी आणि छान त्यांना फुले वगैरे यावी असं मला नेहमी वाटतं. म्हणून मी सगळ्या झाडांची व्यवस्थित काळजी घेते. पण खरं तर माझ्याकडे ही सगळी जी झाडं आहेत तर त्याच्यापैकी आत्ताच्या झाडाला मी असं बांधून ठेवते. तेच एक फुलांचं आहे आणि एक गुलाबाचं आहे, त्यासोबत एक जास्वंदाचं आहे. बाकी सगळे झाडं जे आहेत तर त्याच्यामध्ये काही कडुलिंब आहे, काही प्लांट आहेत, तर बरेचसे छोटे छोटे प्लांट आहेत. जेट प्लांट असेल किंवा आणखीन एक दोन प्लांट आहे की ज्याचं मला नावसुद्धा माहिती नाही, पण मी व्हिडिओमध्ये ते तुम्हाला नेहमी दाखवत असते. तर ते प्लांट आहे आणि ते मला आवडतात. प्रत्येकाचे आकार वेगवेगळे आहेत पण दिसायला खूप भारी दिसतात. त्यामुळे मी सगळे झाडं जे आहे ते व्यवस्थित छोटे छोटे झाडं असतील ते एका बाजूला ठेवलेले आहे आणि जे मोठे झाडं आहेत ना तर ते बाजूला दुसऱ्या बाजूला ठेवलेले आहे, जेणेकरून मग सगळ्या झाडांची नीट काळजी घेता येते. कारण मोठे झाडांमध्ये झाड जर आपण लावले की मग ते दबून जातात आणि त्यांना मग पाणी जरी घातलं किंवा एखाद्या वेळेस आपण घरी नसलो, बाहेरगावी गेलेलो असलो की मग 4-5 दिवसांमध्ये तरी ते खराब होऊन जातात. त्यामुळे मग छोटे छोटे झाडं मी बाजूलाच ठेवते आणि मोठे झाडं बाजूला ठेवते. आता काहीच दिवसानंतर पावसाळासुद्धा सुरू होणार आहे, त्यामुळे आता झाडांची काळजी फक्त काहीच दिवस आपल्याला एवढ्या काटकसरीने घ्यावी लागेल. त्यानंतर मात्र आपण झाडांना पाणी द्यायचं ते काम आपलं थोडं कमी होतं. कारण पाऊस यायला लागला की मग फार वेळा आपल्याला झाडांना पाणी घालावं लागत नाही. आपसुकच सगळे झाडं जे आहे ती छान हिरवीगार होतात आणि वाढायलासुद्धा लागतात. तर बाल्कनीमध्ये अशा छोट्याशा जागेत माझं एक छोटंसं गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारची सगळी झाडं लावलेली आहेत. पण झाडं आता व्हिडिओमध्ये जरी अगदी कमी दिसत असली तरी त्यांची पानं गळल्यानंतर किंवा खालची माती साफ करताना खूप जास्त वेळ जातो. त्यामुळेच मी ही मोजकीच झाडं ठेवलेली आहे आणि बऱ्यापैकी झाडं जी आहे ती खराबसुद्धा झाली होती आणि काही पिवळी पडली होती. बऱ्याच झाडांवर बुरशी पडली होती, म्हणूनसुद्धा मी ते काढून टाकले. आता पावसाळ्यात नव्याने 1-2 झाडं तरी मी घेणारच आहे, कारण प्रत्येकाला पावसाळा सुरू झाला की आपण घरी कधी एकदा नवीन झाडं आणतो असं होतं. तर मलासुद्धा तसं होतं आणि मी लवकरच पावसाळा सुरू झाल्यानंतर 1-2 झाडं तरी घेणारच आहे. तर संध्याकाळी सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर मग नेहमीप्रमाणे दिवाबत्तीची वेळ झाली. उन्हाळा संपला म्हटल्यानंतर मुलांच्या स्कूलसुद्धा सुरू होणार आहेत आणि त्यासाठीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत, जसं की एखादी चटणी बनवायची असेल किंवा मग असं काहीतरी कोरडे पदार्थ जे मुलांना दुपारी घरी आल्यानंतर खाता येतील किंवा त्यांना टिफिनमध्ये देता येतील. तर ते मी सुरुवातीलाच पावसाळा सुरू व्हायच्या आधी बनवून ठेवते, कारण एकदा पावसाळा सुरू झाला की मग हवेमुळं, थंड वातावरणामुळं आपण जे काही पदार्थ बनवतो तर ते थोडेफार वातळ होतात. थोडेफार म्हणण्यापेक्षा जास्त वातळ होतात आणि एअरटाईट डबा असला की मग एवढे होत नाही. पण तरी देखील बरेचसे स्टीलचे डबे असे असतात की त्याच्यामध्ये पदार्थ कितीही आपण पॅक करून ठेवले तरी देखील हवेमुळं त्याच्यामधला जो पदार्थ आहे तो वातळ होतोच. त्यामुळे मग मी पावसाळा सुरू व्हायच्या आधीच असे काही पदार्थ असतील की ते लवकर वातळ होतात, नरम पडतात, तर ते मी आधीच करून ठेवते, जेणेकरून मग ते कमी प्रमाणात थोडे नरम होतात. तर त्यामुळे म्हटलं आता पावसाळा सुरू होणार आहे तर त्याआधी हे सगळं बनवून घेऊया. तर आता 1-2 दिवस असेच निघून जातात, त्यानंतर मग मिळाला की मग तेव्हा असं काहीतरी केलं जातं. तर आता सध्या तरी रोजच्या प्रमाणात संध्याकाळचं किंवा सकाळचं रुटीन जे आहे तर ते चालतं. तर सगळे दिवे वगैरे मी असे लावून घेते. पण आता सध्या अधिक महिना आहे त्यामुळे मग बाहेर उंबरठ्यावरती 2 दिवे लावते आणि तुळशीजवळसुद्धा 1-2 दिवे लावते किंवा इथे बाजूलाच कमळाचं जे झाड आहे तर तिथेसुद्धा एक दिवा मी लावते, जेणेकरून थोडंफार आपल्यालासुद्धा आणि घरातमध्ये सुद्धा छान असं सकारात्मक वातावरण निर्माण होतं.
तर उंबाठ्यावरती दिवा लावून घेते. तर उंबाठ्यावरती लगेच सगळे दिवे जे आहे ते हवेमुळं शांत होतात, म्हणून मग एक दिवा तरी मी असा स्टँडमध्ये ठेवते. दिवा वगैरे लावून घेतल्यानंतर अशी ही कापूरदानी आहे. तर याच्यामध्ये सुद्धा थोडा कापूर मी रोज टाकते. आता याच्यामध्ये सकाळी कापूर भरपूर प्रमाणात टाकलेला. सकाळी ही धूपदानी जवळपास अर्धा पाऊण तास चाललेली होती, त्यामुळे आता थोडंफार त्याच्यामधलं संपत आलं. पण आता तरी अर्धा पाऊण तास आणखी ती चालू शकते, कारण त्याच्यामध्ये कापूर जरी थोडा असला तरी तो मंद असा जळत राहतो. तर तसाच मी तो लावून घेतला आणि त्यानंतर चहा घ्यायचा होता मला. तर चहा ठेवला आणि सकाळी पार्सल आलं होतं, तर ते ओपन करायचं होतं. आता हे ओपन करायला माझ्या मुलाला खूप उत्सुकता असते, कारण कुठलंही पार्सल आलं की त्यालाच ओपन करायचं असतं. पण तो घरी नव्हता, त्यामुळे मग मीच हे ओपन करायला घेतलं. तर छान असं हे टॉप आहे आणि मला वाटलं नव्हतं एवढं चांगलं येईल, पण खरंच खूप छान निघालं. सुद्धा मी असंच एक टॉप घेतलेलं होतं आणि ते छान निघालं, त्यामुळे परत आता हे एक मागवलं. याच्यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा येतात, पण हा कलर मला खूप आवडला म्हणून मी हाच घेतला. हे टॉप फ्लॉवर प्रिंटचा आहे आणि खूप छान आहे. शॉर्ट आहे, पण कॉटनचं असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये घालायला हे खूप छान आहे आणि साधं सिंपल आहे. जास्त काही त्याच्यावरती डिझाईन वगैरे नाही, प्रिंटेड आहे, त्यामुळे दिसायलासुद्धा खूप छान आणि युनिक दिसतं, म्हणूनच मी हे घेतलं. मध्ये बरेचसे कलर होते, पण हा कलर खूप छान वाटला म्हणून मी हाच घेतला. आता तुम्हाला आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे कलर घेऊ शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढा कलर व्यवस्थित दिसत नसेल, पण खरंच कलर जो आहे तो खूप छान आहे आणि छान असं स्लीव्ज असलेलं प्रिंटेड टॉप आहे, त्यामुळे हे दिसायला खूप छान आणि युनिक दिसतं आणि घातल्यानंतर तर आणखीनच छान दिसतं. आता पार्सल तर ओपन करून झालं होतं, त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. पण स्वयंपाकामध्ये नेहमी काय करायचं हा प्रश्नच आपल्याला पडतो. पण मुलांना वेगळं असं काहीतरी खायचं असतं आणि ते त्यांचं नेहमीचंच ठरलेलं असतं आणि त्यातल्या त्यात त्यांना भाजी असेल, वडापाव असेल किंवा पिझ्झा असेल किंवा सँडविच असेल, असे काही पदार्थ तर नेहमीच खायचे असतात आणि त्यामुळे मग बाहेर त्यांना नेण्यापेक्षा किंवा बाहेर खाऊ घालण्यापेक्षा मी घरीच बनवून खाऊ घालते आणि ते त्यांनासुद्धा जास्त आवडतं. आणि बरेच दिवस झाले आम्ही हे सँडविच घरीसुद्धा केलेलं नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला आता करूया. तर याच्यामध्ये जे सँडविच असतं ते खूप छान होतं, पण सध्या ते ग्रेव्ही जी आहे ती माझ्याकडची संपलेली होती, त्यामुळे मी व्हेज जसं आपण साधं बनवतो तर ते सँडविच बनवलं आणि हेच मुलांना खूप आवडतं. तसं पनीर घालून केलेला पदार्थ कोणताही मुलांना तो आवडतोच, ते कधीच नाही म्हणत नाही. पनीर असो, चीज असो, चीजचे तर सगळे पदार्थ मुलांना आवडतातच. मी भरपूर चीज किंवा पनीर घालून बरेचसे पदार्थ मुलांना खायला घालते, जेणेकरून मग त्यांना कधी असं वाटत नाही की आपण बाहेर जाऊनसुद्धा खावं. आणि कधी मुलं म्हणत पण नाही की आम्हाला बाहेरचं काहीतरी खायचं आहे, ते मला सांगतात की आम्हाला हे खायचं तर हे बनव. आणि तसं म्हटल्यानंतर मलासुद्धा खूप छान वाटतं, म्हणून मी सगळे पदार्थ घरीच बनवते. भलेही ते बऱ्यापैकी जसे बाहेर बनवतात तसे त्यांच्यासारखे आपल्याला येत नाही, पण मुलं आवडीने खातील एवढा चांगला पदार्थ तर नक्कीच बनवू शकतो, म्हणून मग मी मुलांसाठी हे सगळे पदार्थ. तिला हे एक ब्रेडचं पॅकेट मी घेतलं आणि म्हटलं नंतर लागलंच तर आणता येतं, म्हणून आधी एकच घेतलं. तर मी कशा पद्धतीने सँडविच करते हे मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा मला नक्की सांगा, म्हणजे तुमच्याकडून सुद्धा मला छान असं काहीतरी शिकता येईल. मी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी मुलांसाठी सँडविच कसं करते हे मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. माझ्याकडे एक छोटं जे सिंगल सँडविच मेकर असतं तर ते एकच आहे, त्यामुळे मग मी असे सगळे बनवून ठेवते आणि त्याच्यावरती लगेच जळण्याची शक्यता असते, म्हणून मग ते परत परत उलटवावं लागतं, म्हणून मी असे 4 एकदाच बनवून ठेवते आणि मग एक एक करून सगळे त्याच्यामध्ये भाजून काढते आणि मग मुलांना ते खायला. त्याच्या लेअर एवढ्या पातळ आहे की जर आपण 2-3 सेकंदाच्या वर जरी ते भांडं गॅसवरती तसंच ठेवलं आणि मंद आच जरी असली तरी देखील त्याच्यावरती लगेच जे काही पदार्थ असतात ते जळतात, म्हणून मग मी सँडविच असेल किंवा आणखी काही त्याच्यामध्ये गरम करायचं असेल, बनवायचं असेल तर त्याच्याजवळच थांबावं लागतं. सँडविच व्यवस्थित भाजेपर्यंत ते मध्ये मध्ये चेकसुद्धा करावं लागतं, म्हणून मग मी असे 3-4 सँडविच आधीच बनवून ठेवते आणि हे सोपंसुद्धा पडतं, कारण एक एक बनवायचं म्हटल्यावर परत तेच साहित्य घ्यायचं, परत तेच मसाले घ्यायचे, ते सगळं पनीर वगैरे असेल, चीज असेल ते छान असं किसून वगैरे टाकावं लागतं. तर परत परत एक एक काम केल्यापेक्षा एकदाच सगळं करून घेते आणि मग एक एक करून ते व्यवस्थित भाजून मुलांना खायला देते. तर आता काकडी जी आहे ती मी अशाच आकारामध्ये कट करते, कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं की काकडी जर अशा तिरप्या आकारामध्ये आपण कट केली
तर ती भरपूर वेळापर्यंत त्याच्यामधलं जे पाणी आहे ते छानपैकी तसंच राहतं आणि ताजी राहते काकडी, म्हणजे वाळून जात नाही. आता गोल आकारामध्ये जी काकडी आपण कट करतो तर ती लगेच वाळते, पण ही काकडी बऱ्याच वेळापर्यंत अशीच राहते. त्यामुळे मग मी असंच कट करते आणि ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतं. तर असंच आपण एकमेकांकडून काहीतरी छान छान शिकत असतो. मी सुद्धा व्हिडिओमध्ये बघूनच ह्या काही गोष्टी असतात की त्या बऱ्यापैकी फॉलो करते. आता याच्यामध्ये मी वेगवेगळ्या भाज्या बऱ्याच वेळा घेते, पण मुलांना काकडी आणि टोमॅटो जास्त आवडतात. कांदा आवडत नाही, म्हणून मी कांदा फक्त माझ्यासाठी घेते आणि मुलांना काकडी आणि टोमॅटो. तर सगळ्यात आधी मी ब्रेडला ग्रीन चटणी घरीच बनवलेली होती पुदिन्याची. त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, परत पुदिना, कोथिंबीर आणि थोडं जिरेपूड हे सगळं घालून मी ती चटणी वाटून घेतली. तर ही चटणी मी खाली जी ब्रेड असतं तर त्याला लावते. त्यानंतर त्याच्यावरती बटाट्याची चटणी लावते. त्यानंतर त्यावरती टोमॅटो आणि काकडी हे दोन्ही बाजूने 2-2 ठेवून घेते. त्यानंतर त्याच्यावरती चीज आणि पनीर जे आहे ते छान असं किसून घालते आणि त्याच्यावरती चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो किंवा आणखीन कुठले मसाले असतील तर पास्ता मसाला माझ्या मुलांना खूप आवडतो, तो मी त्याच्यावरती घालते. आणि त्यानंतर मग वरच्या बाजूला म्हणजे सगळ्यात वरती जो आपण ब्रेड ठेवतो तर त्याला चटणी मी लावून घेते आणि त्यानंतर मग तो सुद्धा ब्रेड त्याच्यावरती ठेवून घेते. आता हे 3 लेअरमध्ये सुद्धा आपण बनवू शकतो. तर ज्यावेळेस मी पनीर मखनी बनवते, म्हणजे पनीर मखनी सँडविच बनवत असेल तर त्यावेळेस मी 3 लेअरचं सँडविच करते आणि ते खरंच खूप भारी लागतं. त्याची टेस्ट एकच नंबर लागते. पण आता सध्या ते माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी असंच साधं सँडविच बनवते. तर आता अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी हे सँडविच जे आहे ते मुलांसाठी बनवते. आता तुम्ही कसं बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन पद्धतीने बनवत असाल तर मलासुद्धा तुमच्याकडून छान काहीतरी शिकता येईल. तर अशा प्रकारे मी हे सगळं सँडविच बनवते. त्यात वरचा जो ब्रेड आहे त्याला मी शेजवान चटणीच लावते, पण मुलांना मात्र हे पिझ्झा टॉपिंग जे आहे ते खूप आवडतं. त्याची टेस्ट खूप आवडते, त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी हेच लावते. तर त्यांच्यासाठी आता सँडविच बनवत होते म्हणून मग ते वेगळं केलं आणि माझ्यासाठी मी नंतर वेगळं बनवणार आहे. छानपैकी त्यांचे 4ही सँडविच तयार झालेले होते. त्यानंतर आता ते पैकी भाजून घ्यायचे होते. तर माझ्याकडे जे एक सिंगल आपण त्याला म्हणू शकतो जे सँडविच मेकर आहे, तर त्याच्यामध्येच मी नेहमी बनवते. पण आज मुलांना ओव्हनमधलं खायचं होतं, कारण ओव्हनमधलं छान असं क्रिस्पी होतं आणि व्यवस्थित त्याला तूप किंवा आपण बटर वगैरे लावून शकतो, तर त्यामुळे ते चांगलं भाजलं. त्यामुळे मुलांना या मायक्रोवेव्हमध्ये बनवलेलं सँडविच खूप आवडतं, म्हणून म्हटलं चला आज याच्यामध्ये बनवूया. तर सगळ्यात आधी मग मी याला रिहीट करून घेतलं. नंतर मग त्याच्यामध्ये 1-2 स्टँड आहे, तर त्या स्टँडवरतीच मी हे सँडविच ठेवले. आता बऱ्याच वेळा मी असं सुद्धा बघितलं की याच्यामध्ये जे 2 स्टँड येतात, तर दोन्ही स्टँडमध्ये एक सँडविच ठेवून ते वरच्या बाजूने एक स्टँड आणि खालच्या बाजूने अशा प्रकारे ते व्यवस्थित भाजल्या जातं, रोस्ट होतं. पण मी डायरेक्ट स्टँडवरती ठेवलं आणि तसंच करणार होते. कारण आत्तापर्यंत मी मायक्रोवेव्हमध्ये फक्त पिझ्झा केलेला आहे आणि इतर पदार्थ बनवलेले आहे. पण सँडविच मी याच्यामध्ये पहिल्यांदाच बनवत होते, त्यामुळे मी विचार करूनच बनवलं. तर सगळे मी स्टँडवरती ठेवून घेतले. छोटे छोटे याच्यामध्ये ब्रेड सँडविच होते, तर ते सगळ्यात आधी रोस्ट करून घ्यायचे होते, म्हणून मग ते ठेवले. आणि स्टँड जे आहे ते मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचं होतं. सँडविच मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्याआधी त्याला वरच्या साईडने बटर वगैरे लावायचं होतं, तर ते मी आधी लावून घेतलं. तर बटर जे आहे ते मी असं मेल्ट करून त्या बाउलमध्ये काढून ठेवते, कारण प्लास्टिकच्या डब्यामध्ये जास्त वेळ हे असे काही पदार्थ ठेवणं की जे आपल्या नेहमीच्या खाण्यामध्ये आपण घेत असू, तर ते चांगलं नाही. त्यामुळे मग जेवढं शक्य होईल तेवढं मी सगळं काचेच्या बरण्यांमध्ये किंवा छोटे छोटे डबे असतील स्टीलचे त्याच्यामध्ये काढून ठेवते. आता आपल्याला जेवढं शक्य झालं तेवढं आपण करू शकतो, त्यामुळे मी ते सगळ्या गोष्टी करते. हे मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचं होतं, तर त्यासाठी माझ्या मुलाचं म्हणजे सिद्धांतचं चाललं होतं की मला सुद्धा ठेवायचं, आणि त्यासाठी त्याला छान अशी मोकळी जागा लागते. कारण आपल्याला काही करायचं म्हटलं की आपण थोड्या जागेत सुद्धा सगळं काही करून घेतो. पण इथे मी पाण्याची जी टाकी ठेवते तर ते त्याला मध्ये येत होती, म्हणून त्याने ती काढायला लावली. तर आधी आम्ही ती काढून घेतली आणि त्यानंतर मग त्याने जे तयार केलेले सँडविच होते ते मायक्रोवेव्हमध्ये ठेवले. आणि त्यानंतर लावायचं सुद्धा त्यालाच होतं, म्हणून त्याने कसं लावायचं म्हणून विचारलं. त्याने सगळे बटन प्रेस करायला घेतले आणि मग आम्ही मायक्रोवेव्ह सुरू केलं. त्यानंतर तो खूप खुश झाला, कारण त्याने पहिल्यांदा चालू केलेलं. याआधी मी त्याला कधीच मायक्रोवेव्हला किंवा घरात कुठेही गॅसला वगैरे जास्त हात लावू देत नाही, त्यामुळे त्याला आनंद झाला. आणि आज सँडविच करायचं म्हणून तो खूप खुश होता आणि खायचं होतं त्याला, त्यामुळे
त्याची वाट बघत तो तिथेच थांबला होता. जोपर्यंत सँडविच झालं नाही तोपर्यंत तो तिथेच थांबला. पण एकाच बाजूनी रोस्ट होतं, त्यामुळे मग ते परत आम्हाला बाहेर काढावं लागलं आणि त्यानंतर परत 2 मिनिटांसाठी मी ते मायक्रोवेव्हमध्ये ठेवलं. नंतर परत 1 ते 2 मिनिटांसाठी मी त्याला गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर काही मिनिटातच आमचं सँडविच तयार झालं आम्हाला वाटलं. पण एका साईडने ते झालेलं नव्हतं, त्यामुळे आम्ही परत त्याला बाहेर काढलं आणि परत त्याला थोडंफार बटर लावलं. त्यानंतर थोड्या वेळासाठी ते 1 ते 2 मिनिटांसाठी परत ठेवलं. आता गॅसवरती जेवढ्या लवकर सँडविच तयार होतं तेवढ्या लवकर ते मायक्रोवेव्हमध्ये तयार झालं नव्हतं. त्याला जरा वेळ लागला. त्याच्यासाठी माझ्या मुलाला जरा जास्त वाट बघावी लागली आणि ते जोपर्यंत तयार झालं नाही तो तोपर्यंत तिथेच उभा होता. तर आता सँडविचसोबत काहीतरी थंड हवं म्हणून मग मी त्यांच्यासाठी आधीच रसना बनवून ठेवला होता. तर मुलांसाठी असं काहीतरी घरीच बनवलं की ते कधी बाहेर जाण्याचा हट्ट करत नाही आणि त्यांना बाहेरचं काही खावंसंसुद्धा वाटत नाही. आणि बऱ्याच वेळा मी मुलांसाठी असंच करते आणि त्यांनी बाहेर खाण्याचं किंवा बाहेर जाण्याचं कधी म्हणू नये म्हणूनच मी हे सगळं घरी त्यांच्यासाठी बनवत असते. आणि मलासुद्धा आवडतं काहीतरी त्यांच्यासाठी चमचमीत बनवायला किंवा काहीतरी थंड बनवायला किंवा त्यांना जे जे आवडतं ते सगळं बनवायला मला खूप आवडतं. कारण ते स्वतःहून जेव्हा काहीतरी सांगतात की आम्हाला हे खायचं आहे, हे बनव, तर त्यावेळेस मला खूप छान वाटतं आणि मग मी ते घरीच बनवते. बाहेर आम्ही कधीतरीच जातो, त्यामुळे असं काहीतरी बनवून त्यांना खाऊ घालायला मला खूप आवडतं. तर आता सँडविच जवळपास आमचं बनत आलेलं होतं आणि ते जोपर्यंत बनत नव्हतं तोपर्यंत माझा मुलगा तिथेच उभा होता आणि ते झाल्यानंतर त्याने लगेच बंद केलं आणि मग आम्ही सँडविच बाहेर काढलं. तर आता सगळं सँडविच जे आहे ते दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजल्या गेलेलं होतं. तर मग ते आम्ही प्लेटमध्ये काढून घेतलं आणि मुलांसाठी मी ते खायला दिलं. त्यासोबत मी त्यांना सॉस दिला आणि शेजवान चटणी आहे तर त्याच्यासोबतसुद्धा ते बऱ्याच वेळा खातात. तर आता सँडविच प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर मग जो तयार केलेला रसना होता तोसुद्धा मी ग्लासमध्ये मुलांसाठी काढून घेतला आणि छान असा रसना आणि सँडविच जे आहे ते मी मुलांना खायला दिलं. त्यानंतर मग बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि मी सुद्धा सँडविच खायला. अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी सँडविच मी बनवते. तुम्ही कसं बनवता हे कमेंट करून मला नक्की सांगा. त्यासोबतच व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.